सत्यानाशा बोड्याचे कुठं गेलती मग आ पाय व बाई आ तिची कुल्फी वर्त करा तिच्या तोंडाने पुरवा पटकन दामिनी आ पटकन आल्याबरोबर तुम्ही सटकन उठली जी हो का हो मला तरी वाटलंच वायरावर पहिलेच खंब्यावर पहिलेच वायर टाकून हाय असं म्हणलं काहीच करावं माय काय करावं बाई आज मी तुमच्या गावातली वहिनी आहे कोण आहे वहिनी आहे काय करावं पण ही माझी नंदन एवढी खट्याळ माझी नंदन आहे काय करता बाई आता तिकडे जाम मध्ये हिंडत होती हिंडून राहिली ती बस स्टॉपवर चौकातून नाही कशी करते हो माय बाबाजी कमी पाहन जराशी आता वय आहे का तुमचं पाच काहीच करावं माय आज मी तुमच्या गावात आली बाई पण मला असं वाटते माझं लग्न मागच्या वर्षी तुमच्याच गावात झालतं ना झालतं का नाही कोण कोण आलं लग्नाला हातावर हो का हात लावून सांगता का जी आता हातच लावायचं काम आहे लातच आहे हो ते तर झडपाटाखाली वाट पाहून राहिली हो त्याने वाटत असं काही झडप मारतो काही नाही हो अय भाऊ काय वय कमी पाहणं जराशे हे सत्यानाश तिकडे काय पाहून राहिली अशीच करते बाई म्हणून मी कुठं नेत नाही नेण्याच्या लायकीची नाही काय करावं 4 महिने झाले बाई नवऱ्याला टाकून माया घरी आली रामाजी भाऊ वरांडे लोहांडे या काकानं केलं 51 रुपयाचं दान त्याला असं वाटलं हिच्या संघचं मॉडेल आहे चांगलं म्हणून त्या काकानं दिलं थोडसा करंट पाठवून पण काय कराव 500ची ठेवली तशीच दाबून पण काही टेन्शन नका घेऊ माया घरची नंदन पेटली का ते सुद्धा देते पाठवून हिचा कंदील जरासा पेटाचा आहे ना म्हणून ज्याचा बाप पुण्यवान त्याचा लेख गरेदार काय करावं बाई माया घरी येऊन बसली 4 महिने झाले काय करावं सारखी नुसतं रोयासारखी अन्न खाते बाई काय हकलून त्या म्हणताची माया बापाचं घर वय म्हणते तुम्ही वय म्हणून भाऊजी आईच्या घरी राहते तुम्ही वय म्हणून भाऊजीने झडप मारली होती बापा मी आम्हाला धरतेस का काका काढकुडून म्हणलं धरून काय करावं माय पानं कशी पाहिजे सत्यानाशा बोड्याची मी बाई म्हणून हिने वागवत आहो बाई घरी नाही तर आताच्या नंदनना काही बरे आहे का चांगले आहे का नाही मी बाई म्हणून टिकवत आहे हिचा भाऊ सुद्धा तसाच आहे कुठं गेला माझ्या घरचा रान बोकुड हे परवा भाऊजी दिसले का रे कुठे आहे अदेनाजी तोय सकाळपासूनच पिऊन राहते बाई काय करू बाई सत्याचे गेले वाट पाहून गेले डोळे सुजून बाल्याचे बाबा आले दारू पिऊन काहीच करावं पाहून द्या मावशी पाहून द्या माझ्या घरचा मेटॅडो भाऊजी
बाजी मोठा तालेवार आहे बाई. काहीच करावं बाई, मायाच नशीब होता रान भोग्या. मायाच नशीब होता बाई. सकाळपासून दारू पिते, सकाळपासून दारू पिते. पाय कसा कर मंडपाच्या वर गेली भाऊजी. त्याच्या अंगात दही तेते ना जी, दही तेते त्याच्या अंगात. पहा कसा करून राहिला. पाहून घेत घ्या भाऊ कसा आहे. मी बाई पडते बाई व पडते व गेला व याचा कंदील फुटते व याचा पिक्चर टू बुडला बाई. आता काय करावं भाऊजी, पहा तुम्ही पाहून दिला. घेते बाई लेकराचा जीव. काहीच करावं माझं. काहीच करावं बाई. या भाऊजी. काय करावं, सकाळपासून दारू पिती बाई, सकाळपासून दारू पिती. कशी मी याच्या घरी राहू, कसा याचा संसार करू. पा कसा पाहिजे रान भोक्या. बक्षी मुर्द्या कमी दारू पेन. आवाज पाडवा होता ना. कायचा पाडवा, त्यावरच पाडवा आलता का. पाहिलं ती बहीण बाई कशी करते नावला. एवढा पेला काय तुले बहीण समजून नाही राहिली. अप्सर राव प्रेम आहे माझ्या बहिणीवर माझ्या. त्याच्यात चालते. एवढं पिरेम आहे मग काही पिरेम देऊन राहिला का. ते पाहिजे कसे पाहिजे. लागत असं नाही. काय करावं बाई, असा परिवार माझ्या पदरी बांधला जी. असा परिवार माझ्या पदरी. मावशी लढू नको मावशी. पाहणं कसा करते जसा काय रानडुक्कर बाई. काय करा म्हणून नात्रा म्हणता. दादीला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, दादीला नको ग बाई, गल्ला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, गल्ला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, गल्ला नको ग बाई, हो गल्ला नको ग नवरा नको ग गल्ला नको ग बाई, गल्ला नको ग नवरा नको ग गल्ला नको ग बाई, गल्ला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, गल्ला नको ग बाई, मला नवरा नको ग, गल्ला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. बाई 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 बाई. लेकरा भेटतील लेकरा. बुड्याच्या मागं लागू नको. इकडे या. कसा करते माय त्या बाबाजीच्या उरावर पडला. अहो नका दारू पिऊ. काय दारू पिता. सकाळपासून या दारूतच राहता का. आपल्या गावामध्ये सुंदर अशी ज्ञानाची गंगा वाहत आहे. या गंगेत आंघोळ करायची, या दारूत आंघोळ करता का. नका दारू पिऊ. आज तुमच्या बहिणीचं लग्न व्हायचं आहे. लोक काय म्हणतील. काय कर रे कोणी लग्न करणं. काय लग्न करता पुढे. हा हो काय पहिले 4 केले पुन्हा 5वा जोडतास का. सत्यानाशा बोड्याची इकडे ये. इकडे इकडे ये जरा. पोट्याच्या जवळ जवळ नको राहू. हा इकडे कायच करू राहील. प्रशांत भाऊ सुकारे, अर्जुन खेडेकर या दादानं 200ची नोट दिली पाठवून. नागपूरहून गाडी सुटली थांबली कामठी. नागपूरहून गाडी सुटली थांबली कामठी. आणि अजू भाऊनं आणि प्रशांत भाऊनं 200ची नोट दिली दोन्ही घराच्या सामठी.
काय करावं बाई म्हणून ज्याचा बाप भाग्यवान त्याचा लेख करे दान. 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 त्याची माया पुण्य माया तिचा लेख करे दान. त्याची माया पुण्य माया तिचा लेख करे दान. बाप भाग्यवान त्याचा लेख करे दान. त्याचा बाप भाग्यवान त्याचा लेख करे दान. आवाज का दारू पिऊ अल्ल्याकडे भीती इकडे वा. काय करता आज तुमच्या बहिणीचं लग्न करायचं आहे. लोक काय म्हणतील सकाळपासून तिचा भाऊ दारूच पेते. मी वय म्हणून तुमच्या घरी राहत आहे. दुसरी असती कैची निघून गेली असती. तुमच्या बहिणीचं लग्न करायचं आहे. अव दारू वाईट नहीं है ना. हा मग काय वाईट आहे. प्रांडी में ब्रह्मा बसे, विष्णु में विष्णु महान, हा रम में राम बसे, देशी में हनुमान. देशी में हनुमान. काय याच्यात हनुमान बसला म्हणते. पाकस अरे मुडजा काय माहिती काय वय ते हातातलं काय वय हे असतं वय ते. कमी पे अजून गाऊन राहिलो. कमी पे मुडजा कमी पे बंदी ती चड्डी वाली होऊन राहिली. बाया बदानात बसून आहे बंदा लोट तिकडं जाई. काय करा मायाच नशीब होता बाई. सारखा दारूच पिऊन राहते सारखा दारूच पिते. काय करा हा तर नशिबी होता पण हे मुर्दाळे मागुरावर येऊन बसली. मा बहिणीला काही नको म्हणू. पान कशी झटके मारून राहिली. झटके माराले झटक्याची साईन होते. अशी अशी काऊन पकडून आहे ग. आ 7वा महिना चालू असतो. सत्यानाशा बुड्याचे कशी घातली. तू घालून दे ना बरोबर. पाहिजे बाई पोट्टे काय करते. पोट्टे तयारच आहे. सरकारी इजेचा खंबा दिसते. ऐ, मुर्द्या. आहे तर जाऊ. आवड नका दारू पिऊ. आपल्या गावात पवित्री अशी ज्ञानाची गंगावात या गंगेत आंघोळ करा. बरं. त्या दारूत आंघोळ नका करू. म्हणून असा नवरा माझ्या पदरी बांधला. ही नंदन सुद्धा काय करावं बाई. सारखी नुसतं सकाळपासून गेली त्या हिंगण घाटात काही येत नाही. हिंगण घाटात गेली का सारखी येत नाही. नुसतं बाई आपल्या घराच्या भोवताल फिरते. काय कर काम करू लागत नाही. एक काम करत नाही. काय करावं. 4 महिने झाले बाई अंग नाही धुतलं. नुसतं स्प्रेस मारते. 4 ते फक्त दिसालेच फक्त वरून करते. 4 महिने झाले अंग धुतलं नाही ना. 2 महिने झाले का भाऊ. काही पाहू नको हिच्याकडे. 2 महिने झाले हे संडासने गेली नाही. काही पाहू नको. आतून माल बेकार आहे. अंडरग्राउंड सिस्टीम आहे. सब लाज नाही वाटत. पुन्हा सांगते एवढ्या लोकांमध्ये. 2 महिने झाले आंघोळीचे गोलेच घडले. आणि 1 महिना झाला मुरदाडीनं दातही घासले नाही. काय करावं अशी माझी नंदन आहे बाई. एवढी कटाळ आहे. काय करावं. चांगल्या लोकांना बस म्हणते एवढी कटाळ आहे. हेच माझ्या नशिबी होती. काय करावं. राहायला सुद्धा घर नाही. हाय का गं राहायला घर. हा राहायला सुद्धा घर नाही. विचारा तिला. मी वय म्हणून यायच्या घर राहिली का नाही. अहो हो म्हणलं. हिंगण घातले ते 4.5 मजली माडी कोणाची होय. हा? तुझ्या नावावर आहे का. नाही तो कोणाचे. हा ते रुपेश महाराजाच्या घरी राहतो म्हणून बरं आहे. त्याची रूम एक भाड्यानं दिली म्हणून. नाही तर हाय का राहिले घर. आपण जे घर भाड्याने दिलं ना हो. राहायला सुद्धा घर नाही बाई. काय करावं. मुर्द्याच्या घरी मी वय म्हणून राहत आहे. मुर्द्याच्या घरी मी वय म्हणून राहत आहे. 8 दिवस झाले याची बहीण बिमार पडली होती. 8 दिवस झाले बहीण बिमार पडली होती. काय करावं. इकडून आली का पर इकडून आली का ढा नुसतं पतली हागे हो. माईक दे दिले हो म्हणाले. नुसतं पतली हागवण लागली होती. काय करावं. मी म्हणलं बाई हिंगणघाटची तेवढी रेल्वे थांबली म्हणलं. म्हणून मी सुद्धा गेले बाई. लाल फडका आणला आणि लाल कलरची साडी घालून दिली. तेव्हापासून हिची बंद झाली. काऊन ग. तुला आडव्या डोऱ्यान कोण पाहिजे तू. तुला पसंत आहे का ग एखादा. ये बापू जमन का माई बहीण. पाहिलं एखादा. तर
त्याला आईकडे पाय म्हणलं ते बोन्याकडे पाहिजे. तसंच पाहिजे ना दिले, हा तसंच पाहिजे ना दिले. कोणता हो अभिमान जो आकुडबाईच्या शर्ट वाला का? हा दादाजी आकुडबाईची शर्ट घाललाय तो का? हो जवाई या इकडं, तुम्ही पसंत आहे म्हणते जवाई साहेब या. अरे एवढी बहीण तर पदरात घ्या, 5वा नंबर तुमचा लागते ना. काय करावं. मी काय म्हणते म्हणा ना. मी काय म्हणते माझ्या माहेरचे लोक म्हणते जवायच्या तोंडचं उकान आहे का? अरे बाबा हो घ्या उकाना घ्या उकाना. हा हो शंभूड वडून घे वरतो. काळ्या काळ्या बाबरीले हिरवा हिरवा पाला, हिंगण घाटातला मेला, जाम मनला केला. कायच करावं बाई आता. काम मी घेऊ का मावशी याचं उकाना? घे ना. हा एवढे आवडले का रे तुम्हाला भाऊजी? ग्रेट भाऊजी. एबीसीडी मध्ये एक झाल्यावर येतो भाय, एबीसीडी मध्ये एक झाल्यानंतर येतो भाय, पण माया घरच्याच नाव घेतो रस्त्याने अमल्ल याचा पिकर फाटला का? हा याच्या वक्ती याची माय अशी अंगणी होता मांडव, अंगणी होता मांडव, मांडवावर होती कोंबडी, सारी दुनिया घुमली, बायको भेटली डोंबडी. वक्ते बाई लेकराच्या उरावर. काय करावं बाई, दारू पिऊ पिऊ बंद, याच्या तोंडावर माशा बसून राहिल्या. दारू पिऊ पिऊ तोंडावर माशा बसून राहिल्या. हो, मंदाची दारू पिऊ. दारू पिऊ पिऊ, दारू पिऊ पिऊ, तोंडात पडल्या माशा, माशा तोंडात जाते माशा, लोक पायते पाहते तमाशा, लोक 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 पाहते तमाशा, हे लोक पाहते तमाशा, लोक पाहते तमाशा, लोक राजीच्या राजा बोले राजा, लोक पाहते तमाशा, लोक पाहते तमाशा, बोले राजा, लोक पाहते तमाशा. दारू पिऊ पिऊ डोळे झाले लाल, डोळे झाले लाल ना पेला, हर माझा मान, हर महादेव. हरामाचा कसा पिन, हे नाव आहे पुन्हा तू. हरामाचा कसा पिन, पैसे देऊनच पिन ना. नाही ऐसा पेला त्याले कुठं लागते जी? हो रमाची नाही देत. हा, याले दा त्याले दा त्याले दा याले दा, हा. दादा मामूस भागवतो. हो का? असा हाय बाई. काय करावं नका दारू पिऊ. आज या दारू पायी दारूवाल्याच्या तोंडात माशा जाऊन राहिल्या. इज्जत नाही राहत बाई बाप, म्हणून दारूचं व्यसन नका करू. माझे ज्ञानोबाराय सांगतात, तुकोबाराय सांगतात, व्यसन करायचंय भगवंताच्या भक्तीचं घ्या. त्यालाच प्यायचंय दादा नो तर भगवंताच्या भक्तीचा प्या. आज मनुष्य द्या आपल्याला या जन्मात भेटला, पुढच्या जन्मात भेटण्याची गॅरंटी नाही. म्हणून भगवंताची भक्ती करा. पुन्हा आपल्याला भारू दाखवायचंय मायबाप, म्हणून जास्त वेळ न घेता मी नेका जनार्दनी समरस झाले. तो रस इथे नाही, आंब्याचा नाही, निंबाचा नाही, आगळा वेगळा कोणताच रस नाही. 7 दिवस ज्ञानाचा रथ दळवत आहे मायबाप. लावणी मृदुंग सुखी टाळ घोष आणि सेहू ब्रह्मरस. हा ब्रह्मरस आपल्याला श्रवण करायचा आहे. म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवा, आनंद आपल्याला कुठं आहे? संताच्या
दरबारात आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी जा 10 रुपयाचा आनंद विकत मागा, भेटते का? नाही. आनंद आपल्याला संतांच्या दरबारात आहे. म्हणून एक शेवटचं भारूड तुमच्या समोर सादर होईल. कोणी उठून जायचं नाही. सर्वांनी भारुडाचा आनंद घ्या. सर्वांनी एक वेळा गजर करा. लगेच शेवटल्या भारुडाला सुरुवात करू. नाव तुझं घेऊन पडली. चला पेन्सिलीनं लिहावं, खोट रबरानं खोडावं. पेन्सिलीनं लिहावं, खोट रबरानं खोडावं. पण मी दारू पिऊन आल्यावर मा बायकोनं मला बोलल्या फुकानं नाही जोडावं. वा वा. असंच झोपते. म्हणून सर्वांनी गजर करा. तिसऱ्या शेवटच्या भारुडाला सुरुवात करू. नाव तुझं घेऊन पडली कोरड ओठाला, कब कोरड ओठाला. म्हणून पुन्हा